हा जो समाजातला प्रकार आहे हे वाईट लोकांनी केलेले काम आहे, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत, मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवसाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही या प्रकरणावर राजकीय वातावरण तापलेलं आहे। असं असतानाच या प्रकरणासंबंधित खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जात आहे। अशातच बीडमधील भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला। असं असतानाच आज सरपंच संतोष देशमुखांचे नातेवाईक आज महंत नामदेव शास्त्रींची भेट घेण्यासाठी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील पुरावे दाखवण्यासाठी पोहोचलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावेची फाईल घेऊन धनंजय देशमुख, वैभवी देशमुख हे भगवानगडावर दाखल झालेले आहेत। मात्र या फाईलमध्ये नेमकं आहे तरी काय, चला तर जाणून घेऊया। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशी हत्या केली, या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी कशी जबाबदार आहे याचे पुरावे फाईलमध्ये आहेत। तसेच विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकरी यांचे कसे संबंध आहेत याचेही पुरावे सदर फाईलमध्ये आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण किती भयंकर होते आणि किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याचे पुरावे महंतांना दाखवले आहेत। संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं, त्यावेळी धनंजय देशमुख आणि विष्णू चाटेमध्ये काय संवाद झाला याची माहिती देखील धनंजय देशमुख देणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेसह त्यांच्या साथीदारांनी पवनचक्की प्रकल्पावर अशोक सोनवणे नावाच्या गार्डला कशा पद्धतीने मारहाण केली याचे पुरावे दाखवलेत। तसेच संतोष देशमुख यांना मारहाण करता वेळेस आरोपींकडून व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। मोकारपंथी ग्रुपवर हे व्हिडिओ कॉल शेअर करण्यात आलेले आहेत। याचे देखील पुरावे धनंजय देशमुख, नामदेव शास्त्री यांच्याकडे दिलेत। खंडणी प्रकरणातील आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असल्याचा देखील पुरावा देखील देशमुख कुटुंबियांनी दिलेला आहे। तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अगोदर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह खंडणी प्रकरणातील आरोपीची झालेल्या बैठकीचे देखील पुरावे महंतांकडे दिलेले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांना हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात का जबाबदार धरले जाते या संदर्भात देखील काही गोष्टी महंत नामदेव शास्त्री यांच्या समोर मांडलेल्या आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या रिपोर्टमधील मारहाणीचा फोटो सोशल माध्यमावर व्हायरल झाला होता, तो देखील महंतांना दाखवला। मोकोका कारवाई आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची व्यवसायामध्ये असलेली भागीदारी यांचे देखील पुरावे नामदेव शास्त्रींकडे देण्यात आलेले आहेत। तसेच आरोपी वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे असा आरोप होतोय। धनंजय मुंडे मंत्री असलेल्या तपास यंत्रणेवर ते दबाव देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर असे पुरावे या फाईलमध्ये दाखल आहेत। मात्र यावर नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देतात की पुन्हा धनंजय मुंडे यांचं समर्थन करतात, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।